सुवर्ण दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संप चिघळलेला आहे, अर्थात आपण सगळे बोलतोय एसटीच्या संपाविषयी। एसटी कर्मचारी संपावर आहेत आणि तो चिघळलेला बघायला मिळतोय। एसटी संपाबाबत संध्याकाळी एक महत्त्वाची बैठक होती आहे। अनिल परब आणि कृती समितीची ही बैठक आहे। संध्याकाळी 5 वाजता सह्याद्रीवर ही बैठक होणार आहे अशी माहिती मिळते आहे। कॅबिनेटच्या बैठकीनंतर एसटी वर चर्चा होणार आहे। एसटीचं विलीनीकरण 1-2 दिवसात शक्य नाही, त्याला थोडा कालावधी लागणार आहे। इतर सगळ्या मागण्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्य केलेल्या आहेत, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामावर रुजू व्हावं असं अनिल परब कालपासून सांगतायत। आज मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केलंय एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं, आणि त्याचबरोबर अनिल परबांनी पण आवाहन केलेलं आहे। पण अनिल परब आणि कृती समितीची 5 वाजता बैठक होती आहे। कॅबिनेटची बैठक झाली की ही बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीत काय नेमका निर्णय होतो किंवा तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन केलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाही आहात। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा याकरता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करत आहे। उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडवण्याकरता काय पावलं उचलली आहेत ते सांगितलंय। न्यायालयाचं देखील समाधान झालेलं आहे। न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्याकरता आपण विशेष समिती नेमलेली आहे। ही समिती काम सुद्धा सुरू करते आहे। हे सगळं तुम्ही बघताय, तर तुम्ही कामावर रुजू व्हावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना केलेलं आहे। आझाद मैदानात एसटी कर्मचारी सगळे एकवटलेले आहेत। मैदानात कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे। भाजपचे नेते आंदोलनस्थळी पोहोचले, मात्र आझाद मैदानामधली दृश्य आपण बघणार आहोत। सगळे एसटी कर्मचारी गेल्या काही काळ आझाद मैदानात एकवटलेले आहेत। आपल्या मागण्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी ते करत आहेत। दरम्यान भाजपचे नेते आझाद मैदानात पोहोचलेत अशी माहिती मिळते आहे। एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर आहेत। 210हून अधिक डेपो आज महाराष्ट्रातले संपात सहभागी आहेत। अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन सुद्धा काल करण्यात आलेलं होतं। आज अवमान याचिका सकाळी 10 वाजता दाखल केली जाणार होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळे कार्यकर्ते आझाद मैदानात एकवटलेत। आंदोलनकर्ते म्हणूया आपण, एसटी कर्मचारी आंदोलनकर्ते आझाद मैदानात एकवटलेत आणि आत्ताची ही थेट दृश्य आझाद मैदान मुंबई इथली भाजपचे नेते घटनास्थळी दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत। जो संगठना है वो संगठना पे कर्मचारियों का कोई विश्वास नहीं रहा है। कर्मचारियों की मांग है जो राज्य सरकार के कर्मचारियों को मिलता है वही एसटी के कर्मचारी को मिलना चाहिए, या यदि ये महाराष्ट्र के जो एसटी महामंडल है उसका विलीनीकरण राज्य सरकार में होना चाहिए, ऐसी मांग है। लेकिन सरकार की ओर से कोई उस पर कार्रवाई नहीं हो रही है। इसीलिए आज मंत्रालय के ऊपर महाराष्ट्र के एसटी के कर्मचारी अपने सब घर के लोगों को लेकर आए हैं, लेकिन उन्हें मुंबई में आने नहीं दे जा रहे हैं। अलग अलग जगह पे उन लोगों को पुलिस कस्टडी में लिया है। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, समर्थन देण्यासाठी, आपल्या मागे ताकदीने उभा राहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे कर्दनकार म्हणजे किरीट सोमय्या आले की भ्रष्टाचार घोटाळे करणाऱ्यांचे पळापळ त्या ठिकाणी होते। परंतु किरीटबाई, तुमच्यामुळे अनिल परब पळायला नको, आम्हाला न्याय हवा। एक अपडेट फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना देऊया। जेव्हापासून आझाद मैदानात एसटीचे कर्मचारी सगळे जमलेले आहेत तेव्हापासून किरीट सोमय्या असतील, पडळकर असतील, प्रवीण दरेकर असतील, असे वेगवेगळे भाजपचे नेते हे तिथे म्हणजे आझाद मैदानात येऊन व्यासपीठावर जाऊन सगळ्यांशी संवाद साधताना बघायला मिळालेले आहेत। आझाद मैदानामध्ये आत्ता आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आहेत,
त्यांच्याशी सविस्तर बोलूया. तुषार, आझाद मैदानात आता काय परिस्थिती आहे? रणरणतं ऊन दुपारचं बघायला मिळत आहे आणि असं असताना सगळे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत का? घोषणाबाजी अजूनही सुरू आहे का? आणि अनेक नेते, मग ते भाजपचे असतील किंवा इतर पक्षांचे असतील, ते येऊन या सगळ्या कर्मचाऱ्यांशी, आंदोलनकर्त्यांशी बोलतायत का? सुवर्णा, आपण जर पाहत असाल तर एकीकडे एसी मध्ये कॅबिनेट बैठक सुरू आहे, तर दुसरीकडे हजारो एसटी कर्मचारी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आपल्याला आझाद मैदानामध्ये बसलेले आहेत. आता काही वेळापूर्वीच भाजपाचे नेते गिरीश महाजन असतील, गोपीचंद पडळकर असतील, प्रवीण दरेकर असतील, यांनी या सर्व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांची भूमिका जाणून घेतली. आपण पाहत असाल तर सर्व एसटीचे कर्मचारी आपल्याला संपावरती ठाम असल्याचं पाहायला मिळालं आणि या एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरू असणार असल्याचं आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितलं. या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपल्याला भाजपा नेते पाठीशी उभा असल्याचं पाहायला मिळतंय. जे एसटी कर्मचारी आझाद मैदानामध्ये दाखल होत आहेत त्या प्रत्येकाची खाण्याची व्यवस्था आपल्याला प्रामुख्याने या नेत्यांकडून घेताना पाहायला मिळते. आपण स्वतः या नेत्यांशी संवाद साधणार आहोत, त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. आता आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः गिरीश महाजन आहेत, नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. हे सर्व नेते आता गिरीश महाजन आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. तुम्ही गिरीश महाजन आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. महाजन साहेब, ज्या प्रकारे तुम्ही आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, खूप मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी येत आहेत, तर दुसरीकडे कॅबिनेट बैठक सुरू आहे. नाही, मोठ्या प्रमाणावर कर्मचारी या ठिकाणी येणार होते, पण सरकारने दडपशाही या ठिकाणी केली आणि मला वाटतं 5 वर्ष आम्ही मंत्रिमंडळात होतो, 5 वर्ष आम्ही सरकार चालवलं आहे, पण एकाही मोर्चाला आतापर्यंत आम्ही या ठिकाणी अडवलं नाही. मग लाख लोकांचे मोर्चे आलेत, 50,000चे आलेत, 2-2 लाख लोकांचे आलेत, कर्जमाफीचा मोर्चा आला, मराठा आरक्षणाचा मोर्चा आला, लाल पावटाचा मोर्चा नाशिकहून या ठिकाणी आला, प्रतिभाताई शिंदेचा मोर्चा आला, पण आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी मोर्चाच्या स्वागताला जात होतो, त्यांच्या अडचणी समजून घेत होतो. मंत्री स्वतः त्या ठिकाणी जायचे, आम्ही स्वतः त्या ठिकाणी जायचो. या मैदानावर तर आम्ही किती वेळा आलो असो. आपल्याला माहिती आहे, लाल पावटाचा ज्यावेळेला कम्युनिस्टांचा मोर्चा आला नाशिकहून, त्यावेळेला मी ठाण्यापर्यंत गेलो आणि ठाण्याहून रात्रभर चालत 5-6 तास चालत इथपर्यंत त्यांना घेऊन आलो होतो. प्रत्येक मोर्चाला अण्णासाहेब हजारेंचं आंदोलन असेल आम्ही स्वतः जायचो. पण हे इतकं निर्डावलेलं सरकार आहे, एवढ्या दिवसापासून हा गोंधळ चाललेला आहे, हे आंदोलन चाललेलं आहे, एसट्या बंद आहेत, प्रवाशांचे हाल होत आहेत, पण मंत्री महोदय यांच्याशी बोलायला तयार नाही, मुख्यमंत्री महोदय यांच्याशी संभाषण करायला तयार नाही. कसं सरकार आहे? आतापर्यंत 35 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, मात्र अजूनही सरकार निर्णय घेत नाहीये. हजारोच्या संख्येने एसटी कर्मचारी मुंबईत दाखल होत आहेत, त्यांची अडवणूक करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे आपल्याला अजूनही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात, सांत्वना संदर्भात एक पत्र सुद्धा लिहिलेलं नाहीये. काही नाही, सरकारला काही घेणं देणं नाही. म्हणजे मी आपल्यासाठी जवळ 38-39 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज आत्महत्या होत आहेत. मला समजत नाही सरकार हे कसलं सरकार आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये गाडी खाली 4 शेतकरी चिरडले गेले, दुर्दैवी घटना आहे, त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु त्यासाठी अख्ख्या महाराष्ट्राला वेठीला धरलं, महाराष्ट्र बंद केलं तिन्ही पक्षांनी मिळून, आणि इथे 39 कर्मचारी 38 कर्मचारी फासावर गेलेत, या ठिकाणी आत्महत्या केल्या. पण सरकारच्या संवेदना आहेत कुठे? त्यांना विचारायला तयार नाही, त्याबद्दल एक बैठक घ्यायला तयार नाही, काहीच नाही. म्हणजे बाहेर उत्तर प्रदेशमध्ये काय झालं तर त्यासाठी महाराष्ट्र बंद, आणि इथे आमचे 40 कर्मचारी या ठिकाणी आत्महत्या करतायत, त्यांना भेटायला सुद्धा कोणी तयार नाही. त्यांना भेटायला सुद्धा कोणी जात नाहीये. सुवर्ण, आपण पाहत असाल भाजपाचे सर्व नेते एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे उभे राहताना पाहायला मिळतात. नेतृत्व हे एसटी कर्मचाऱ्यांनीच करावं. गिरीश महाजन यांच्याशी याविषयी संवाद साधशील का, की एका बाजूला असं म्हणायचं की समिती गठीत झालीये, विलिनीकरणासंदर्भात चर्चा करू, आणि दुसरीकडे काल अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे, सेवेतून त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे. विचारतो, आपण पाहत असाल एकीकडं हायकोर्टाने फटकारल्यानंतर 3 सदस्यीय समिती नेमली जाते आणि दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब आपल्याला जवळपास 350 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करतायत. या निलंबनाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, हे सरकारची दडपशाही आहे, ही सरकारची सरळ दडपशाही आहे. रात्रभर कोणाला इथे येऊ द्यायचं नाही, मोर्चात सामील होऊ द्यायचं नाही, त्यांना निलंबनाचा त्याच्यावर बडगा उगारायचा की ज्यामुळे सगळे कर्मचारी घाबरतील. हे सगळं दडपशाही या ठिकाणी चाललेली आहे. आणि आज तुम्ही आमच्यावर आरोप करतात,
की भाजप यांना उपसवतोय, भाजप पाठिंबा देतोय. माझा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा विषयाला त्यावेळेला तुम्ही तर किती ठिकाणी जाऊन त्याचं स्वागत करायचे. स्वतः सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, सर्व आताचे मंत्री हे त्यांना पायघड्या टाकायचे. खोटं आहे का? ज्या वेळेला आदिवासींचा मोर्चा निघाला तुम्ही त्यांचे स्वागत करायचे फुलं टाकून. केलंय तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे त्यावेळेला तुम्ही सगळ्यांना कर्जमाफीसाठी सगळ्यात पुढे तुम्ही असायचे. मराठा समाजाला आरक्षण द्या त्यावेळेला तुम्ही सगळ्यात पुढे असायचे. आणि आता आम्ही या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला तर तुमच्या पोटामध्ये एवढं काय दुखतंय? तुम्हाला काय अडचण झाली एवढी? त्यांच्या पोटामध्ये दुखतंय. सुवर्णा, सकाळी देखील आपल्याला जेव्हा एसटी कर्मचारी येत होते अनेक टोल नाक्यांवरती अडवणूक करताना पाहायला मिळत होते. मात्र जे नेतृत्व या मोर्चाचं करताना पाहायला मिळतात ते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर. त्यातील सदाभाऊ खोत यांना देखील अडवलं होतं. ते स्वतः ठाण मांडून आंदोलनाला बसले होते. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एकीकडं रखरखत ऊन आहे, दुसरीकडं एसी मध्ये कॅबिनेट बैठक सुरू आहे. अजून अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये. तुमची या पुढील काळातली भूमिका कशी असणार आहे? मी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50,000 एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला ठिकठिकाणी अडवलेलं आहे. सकाळी आम्ही येत असताना आम्हाला वाशीमध्ये अडवलं. आम्ही 5-6 तास तिथं आंदोलन केलं आणि मग आम्ही आझाद मैदानाकडे आलो. आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन करणार आहे. आम्हाला प्रशासनानं सांगितलं मंत्रालय येऊ नका, आझाद मैदानाकडे जावा. आम्ही आझाद मैदानाकडे यायला निघालो तर तुम्ही अडवता. आणि मला एकच सांगायचं आहे या झोपी गेलेल्या सरकारला की या कर्मचाऱ्यांची जी काही मागणी आहे त्या मागणीकडे सकारात्मक भूमिकेतून बघा. 39 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तुम्ही त्यांच्यावर कारवाई करून हे आंदोलन दडपून टाकू नका. कारण शेतकरी, शेतमजूर, बलुतेदारांची लेकरं बाळा आहेत. सगळा गावगाडा त्यांच्या मागं उभा राहील. ते एकटे नाही आहेत हे सरकारनं पहिल्यांदा ध्यानात घ्यावं. आणि एका बाजूला म्हणता की भाजपचे लोक आम्ही यांची माती भडकवत आहे. अरे मग हे मरायला लागले तरी आम्ही काय बोलायचं नाही, आम्ही गप्प राहायचं. आणि दुसऱ्या बाजूला अनिल परब साहेब हे म्हणत आहेत की यांचा पगार गोपीचंद आणि सदाभाऊनं भागवावा. हो, आम्ही यांचा पगार भागवायला तयार आहे, पगार द्यायला तयार आहे. तुम्ही मात्र संध्याकाळपर्यंत राजीनामा द्या. आणि तुम्ही जर राजीनामा नाही आज दिला तर उद्या एसटी महिला कर्मचाऱ्यांच्या वतीनं साडी, चोळी आणि बांगड्या ह्या अनिल परब साहेब तुम्हाला पाठवल्या जातील. तुमचं आंदोलन हे तुमचं आंदोलन मंत्रालय परिसरामध्ये होणार आहे का? मंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घातले जाणार आहेत का एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने? काय, मी गेली 35 वर्ष झालं आंदोलन करतोय. आणि बारामतीचा लंगोटावाला पैलवान मला माहित आहे कसा आहे तो. त्याचा अनेक डाव आम्ही खेळलोय आणि डाव उलटून लावली ती. त्यामुळं हे सगळी जर काळू बाळू बसतील आणि ते म्हणत असतील ह्यांना चिरडून टाकू, पण आम्ही शेतकऱ्याच्या मातीतली गावगाड्यातली पोरं आहे. एकदा ह्यांना ढाकव घेतलं की अरबी समुद्रातच टाकून देतो. फक्त त्यांना असं वाटत असेल हे गडी आता इथंच बसून राहतील. उद्या जोर बैठका चालू होत्या द्या. या ठिकाणी सुवर्ण पाहिलं असेल, भाजपाचे नेते एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत भाजपाचे नेते आझाद मैदानात येणार आहेत, त्यांना सहकार्य करणार आहेत. त्याचप्रमाणे जे एसटी कर्मचारी मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने दाखल झालेले आहेत त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था देखील भाजपाच्या नेत्यांच्या वतीने आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे. मात्र आजच्या कॅबिनेट बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे की त्यांना पाझर फुटतोय का आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा त्या ऐकणार आहेत का, त्यांना बैठकीला बोलवणार आहेत का आणि त्यांचा प्रश्न हा निकाली लागणार आहे का? सुवर्णा, तुषार, तू आता आझाद मैदानामध्ये आहेस. एसटी कर्मचारी खूप मोठ्या संख्येने तिथे जमलेले आहेत, संपकरी आहेत. हे सगळे गिरीश महाजन तिथे बघायला मिळत आहेत, सदाभाऊ खोत तिथे आहेत. महाराष्ट्रात जेव्हा मागच्या 1.5 वर्षापासून लॉकडाऊन सारखी भयंकर परिस्थिती होती तेव्हा हाच एसटी कर्मचारी होता ज्याने महाराष्ट्र थोडाफार का होईना चालता ठेवला. याकरता जेव्हा काही अत्यंत गरजू लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज होती, बेस्टमध्ये जेव्हा कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडली तेव्हा हे बेस्टचे जे कर्मचारी होते किंवा एसटीचे जे कर्मचारी होते ते बेस्टमध्ये आणले गेले आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं गेलं. अशी सगळी परिस्थिती असताना आज संवेदनशील मुख्यमंत्री या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी ऐकून घेत नाहीत, त्यांच्याशी बोलायला येत नाही. याविषयी तुला तिथल्या एसटी कर्मचाऱ्यांशी बोलता येईल का?
सध्या आपण जर पाहिलं असेल तर एस टी कर्मचारी या ठिकाणी हजारोच्या संख्येने आहेत. आपण एस टी कर्मचाऱ्यांशी देखील या संदर्भातला संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही एस टी कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, भाजपाचे नेते तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, मात्र येत्या काळातलं तुमचं आंदोलन कसं असणार आहे? कारण की गाव तिथे एस टी आपण ऐकलं असेल, कोरोना काळातही तुम्ही धावून जात होता, मात्र आता तुमची काय नेमकी मागणी आहे? आमची एकच मागणी आहे, फक्त आमचं राज्य शासनात विलिनीकरण करावं आणि आमच्यासाठी जो धडपड करा, आम्ही भविष्यात त्यांच्यासाठी धडपड करू. एस टी कर्मचाऱ्याला एवढा खालच्या दर्जाचं पण तुम्ही समजू नका. एस टी कर्मचारी काही करू शकतो, तो गडपास घेऊ शकतो, गडपास देऊ पण शकतो. ही आमची स्पष्टपणे भूमिका आहे. दिवाळीसारखा सण गेला, 2,500 रुपयामध्ये काय येतं सांगा हो तुम्ही. आतापर्यंत 40 आत्महत्या झाल्यात. मग आमचा अंत किती दिवस बघायचा? आम्हाला पण आहे का नाही काही? आम्ही जर 500-500 किलोमीटरहून इथे आलोय ड्युटी करण्यासाठी, तर आम्ही शिड्या भाकरी खातोय, तसेच दिवस काढतोय. यांना असं वाटतं की आमच्या बाजूकडनं कोणीच नाही का बोलायला? साहेब, आता आमच्या 40 बांधवांच्या आत्महत्या झालेत. जर शासनात विलिनीकरण नाही झालं, शासनात आमचं नाही जर विलिनीकरण झालं, तर 40 आत्महत्येच्या 400 होतील आणि 400च्या 4,000 होतील. आमचं शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे. तुषार, आमची प्रमुख मागणी एकच आहे, आम्हाला शासनात विलिनीकरण पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत पाहिजे. बरोबर आहे तुषार, शासनात विलिनीकरण पाहिजे ही एस टी कर्मचाऱ्यांची महत्वाची मागणी आहे. पण एक माध्यम म्हणून आपण त्या सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांशी बोलत असताना हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे की कृपया आंदोलन करा, तुमच्या मागण्या सतत मांडत राहा. तुम्हाला कोणी पाठिंबा देवो न देवो त्या मागण्या मांडा, मात्र आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कुणीही उचलू नका, हे आवाहन आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून केलं पाहिजे. अजून काही तिथे एस टी कर्मचारी असतील, त्यांच्याशी संवाद तू साधू शकशील का या माध्यमातून, की योग्य पद्धतीने त्यांच्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी पोचवाव्यात? सुवर्णा, आपण जर पाहिलं असेल तर आता रखरखत ऊन आहे अक्षरशः, आणि या उन्हामध्ये देखील हा एस टी बांधव आपल्याला संपूर्ण रात्रीचा प्रवास करून मुंबईमध्ये दाखल झाला. मुंबईमध्ये त्यांना सुरुवातीला अडवलं गेलं आणि त्यानंतर आज इथे दाखल झालेला आहे. आपण काही आणखी एस टी कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, कशा प्रकारे तुमची मागणी आहे? आपण ऐकलेली आहे, मात्र आता तुमची पुढची भूमिका काय आहे? आमची एकच मागणी आहे की राज्य शासनात विलिनीकरण व्हावं आणि जे आमचे 40 लोक आत्महत्या केलेले आहेत त्यांच्या परिवाराच्या पाठीमागं कोण आहेत? साहेब, तुम्ही विचार करा. आमच्या त्या लोकांचं पाठीमागं त्यांचा जो परिवार आहे, बाळ मुलं आहेत, बायका आहेत, त्यांच्या पाठीमागं कोण बघणार आहे? तुम्ही विचार करा आणि थोडाफार विचार करा आणि आमच्या कर्मचाऱ्याकडे काहीतरी बघा. कर्मचाऱ्यांच्या असं आत्मकरणातून असे मागणी आहेत की विलिनीकरण करा, राज्य शासनामध्ये विलिनीकरण करा. आमची सर्वानुमते एकच मागणी, आमचं राज्य शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे. एकच मागणी आहे, राज्य शासनात विलिनीकरण करा, बाकी काय नाही. सुवर्ण, या ठिकाणी आपण पाहत असाल तर सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला शासकीय दर्जा मिळायला हवा. आता ही मागणी नेमकं राज्य सरकार कधी पूर्ण करणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हे सर्व कर्मचारी आपल्या आंदोलनाच्या मागणीवर ठाम आहेत, आपल्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्यांचं रखरखत्या उन्हातलं आंदोलन सुरूच राहणार आहे. नक्की हे आंदोलन सुरूच राहणार आहे, यावर हे सगळे एस टी कर्मचारी ठाम आहेत. आज दिवसभरात या संदर्भात कुठला तरी तोडगा निघावा अशी अपेक्षा करूया. तुषार, धन्यवाद सविस्तर आझाद मैदानातून या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण केल्याबद्दल. आणि या बुलेटिनमध्ये ब्रेक घेताना पुन्हा एकदा एस टी कर्मचारी महाराष्ट्रभरातले जे आता संपावर आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करतायत आणि आपल्या मागण्या, आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. न्यूज 18 लोकमतची प्रतिनिधी म्हणून आवाहन करते, कुठल्याही परिस्थितीत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, असे विचार सुद्धा मनात आणू नका. आंदोलन करा, आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करा, मात्र असं कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. निवडणूक घोषित झाली आहे. भारतीय जनता पार्टीची आमची जी स्टेट इलेक्शन कमिटी आहे याची लवकरच आम्ही मिटिंग घेऊ. त्या मिटिंगमध्ये भाजपचे उमेदवार कोण असतील ते आम्ही ठरवू आणि तशी शिफारस आम्ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाला पाठवू. आणि मग त्या ठिकाणी जे आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहेत आणि आमचे अध्यक्ष आहेत ते त्याला मान्यता देतील
त्यामुळे नुकतीच घोषणा झाली आहे, थोडी वाट बघा. मला असं वाटतं माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे आणि आशिष शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा जास्त त्याला काही वजनही नाही आहे, त्यामुळे त्याला कशाला वजन देतो. एसटी महामंडळाच्या संपाच्या संदर्भात सरकारची भूमिका असंवेदनशील आहे. हा संप चिघळू नये अशी आमची देखील या ठिकाणी आम्हाला देखील वाटतं, परंतु सरकार हे केवळ दमनशाहीच्या भरोशावर दाबून आणि लोकांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करेल तर ते आंदोलन अजून वाढेल. चर्चेतनं मार्ग काढला पाहिजे आणि त्यातनं मला असं वाटतं की काही ना काही दिलासा या कर्मचाऱ्यांना सरकारने दिला पाहिजे. इतक्या आत्महत्या झाल्यानंतरही सरकार जर जागा होणार नसेल तर मला असं वाटतं चुकीचं आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आमचे गोपीचंद पडळकर असतील, आमचे वेगवेगळे आमदार असतील, सदाभाऊ खोत असतील, सगळे लोक आज आंदोलन त्या ठिकाणी करतायत आणि मला असं वाटतं की सरकारने याची दखल घेतली पाहिजे. आम्हीही सरकारला पाहिजे तेवढं सहकार्य करायला तयार आहोत, पण मार्ग काढून हा संप मिटवण्याकरता सरकारने पुढाकार घ्यावा. काल तुम्ही जे आरोप नागपूर विमानतळावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे प्रसारमाध्यमांशी बोलले. त्यावेळेला नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बविषयी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एक मिश्किलपणे उत्तर दिले की माझं ट्विट बोलकं आहे आणि आशिष शेलारांची प्रतिक्रियासुद्धा बोलकी आहे. एस टी संपाविषयी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की सरकार असंवेदनशीलपणे वागतं आहे. संवेदनशील सरकार होण्याची गरज आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत आणि काय करणं शक्य आहे यावर त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया देतानाही ते म्हणालेत की आमची यादी तयार होईल, ती भाजपच्या अध्यक्षांकडे जाईल आणि त्यानंतर त्यावर आम्ही अधिक काही बोलू शकू. पुढच्या घडामोडींकडे वळूया. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले, तर मलिकांच्या आरोपांना फडणवीसांनी ट्विटवरून उत्तर दिलं. त्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांच्या आरोपांना उत्तर दिलं. गुन्हेगारांना देवेंद्र फडणवीसांनी पक्षात मोठी जबाबदारी दिल्याचा आरोप मलिकांनी केला, तर मलिकांचे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं आशिष शेलार म्हणाले. कोणत्याही गुन्हेगारांना पक्षात मोठं पद दिलं नाही, उलट नवाब मलिकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचं शेलार म्हणाले. नवाब मलिकांनी काय आरोप केले आणि त्याला आशिष शेलारांनी काय उत्तर दिलं बघणार आहोत. देवेंद्र जी, आप मुन्ना यादव को चेयरमैन बनाते हैं, कुख्यात गुंडे को, बांग्लादेशियों को इस शहर के अंदर आबाद करता है, उसको आप माइनॉरिटी मौलाना आजाद फाइनेंस कॉरपोरेशन का चेयरमैन बनाते हैं, और जो जाली नोट का रैकेट चलाता है, कहीं छोटे मोटे कोई कार्ड छाप लेके कांग्रेस का नेता बना देता है, रहता है किसी और पार्टी में, काम आपके लिए करता है, और बाद में आप उसे महाराष्ट्र के अल्पसंख्यक आयोग पद का अध्यक्ष बनाते हो. पूरी तरह से आपने राजनीति का क्रिमिनलाइजेशन किया. मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाज भाटी, समीर वानखेडे, ठाणा कन्सिडरेशन, इंटरनॅशनल कॉल, उगाई अशी नावाने असे शब्द आणून खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न जरूर त्यांनी केला, पण तो विफल ठरला. याचं कारण या सगळ्याचा संबंध माननीय देवेंद्र फडणवीसजींशी जोडणं, याचं वर्णन तसंच आहे जसं अकबर बिरबलाच्या गोष्टीमध्ये बिरबलाने जमिनीवर कोळशा ठेवून उंचीवर ठेवलेल्या हंडीतल्या खिचडीने, बिर्याणी आपण म्हणूया,
न पिकलेल्या न शिजलेल्या बिर्याणीशी जसा खालच्या जाळाचा संबंध बिरबनाने लावला, तसाच असंबंध लावण्याचा प्रयत्न हा नवाब मलिक साहेबांनी केला, पण त्यात काहीच तथ्य नाही. मलिकांनी आरोप केलेले सगळे व्यक्ती ज्यांची पार्श्वभूमी तपासून कायदेशीरपणे नेमणूक करण्यात आली होती असं उत्तर भाजपकडून देण्यात आलं. मुन्ना यादव नाम का एक व्यक्ति जो नागपुर का कुख्यात गुंडा है, जिसपे हत्या से लेके सभी तरह के मामले दर्ज हैं, जो आपका राजनीतिक सारे भय पैदा करने वाला आपका साथी है, उस मुन्ना यादव को आपने कंस्ट्रक्शन वर्कर बोर्ड का अध्यक्ष बनाया था कि नहीं? क्या आपकी गंगा में मुन्ना यादव नहा के पवित्र हो गया था? मुन्ना यादव, हाजी अराफत, हाजी हैदर हे तिघेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध बोर्डावर अध्यक्ष म्हणून बसवलं होतं. यापैकी हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या नेमणुका कायदेशीर झाल्या होत्या. मुन्ना यादव यांच्यावर एक आरोप आहे, त्याचं स्पष्टीकरण स्वतः मुन्ना यादव करतील. गुन्हेगारांना आश्रय देण्याच्या आरोपावर भाजपनं जोरदार पलटवार केला. गुन्हेगाराला आश्रय देण्याचे उद्योग तुमचे आहेत अशा शब्दात भाजपकडून उत्तर दिलं गेलं. 8 अक्टूबर 2017 को डायरेक्टर इंटेलिजेंस रेवेन्यू ने बीकेसी में एक छापेमारी की, जिसमें 14 करोड़ 56 लाख रुपए के जाली नोट पकड़े गए और उस मामले को रफा दफा करने के लिए देवेंद्र जी ने उसमें मदद करने का काम किया. गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा. यात कुठलाही गैरकारभार देवेंद्र फडणवीसांच्या काळात झालेला नाही. ज्या पद्धतीने आरोप केला त्यातलं सत्य तर हे आहे, काहीतरी 14 कोटी वगैरे फिगर त्यांनी सांगितली. त्यात पकडला गेलेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे इम्रान आलम शेख हा जो हाजी अराफतचा भाऊ होता, तो तर काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता. हायड्रोजनची भाषा करणारे लवंगी सुद्धा लावू शकले नाहीत, त्यांनाच ऑक्सिजनची गरज लागणार अशी मलिकांची शेलारांनी खिल्ली उडवली. देवेंद्र जी, आप मुख्यमंत्री रहते हुए इस महाराष्ट्र में आपने सारे क्रिमिनल लोगों को सरकारी पदों पर बिठाया, जाली नोट का नेक्सस आपने चलवाया, आपने रियाज भाटी के जरिए पूरी उगाही का काम किया, आपने थाना में कमिश्नर बैठा के कंप्लेंट पूरे महाराष्ट्र की करा के उगाही का धंधा करवाया, और विदेश से खुखाए गुंडे फोन करके सेटलमेंट पुलिस वाले करते थे. और ये सारा खेल आपके आशीर्वाद से महाराष्ट्र में चल रहा था. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी 10 वाजता लवंगी सुद्धा लावू शकले नाही. लवंगी लावण्याचा प्रयत्न केला तर त्यातही हात पोळले, आणि म्हणून त्यांची हतबलता, घालमेल, माननीय नवाब मलिक साहेबांची हतबलता, घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा, त्यांना आता ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला होता. याकडे आशिष शेलार यांनी लक्ष वेधलं.
जस्टिस पी.बी. सामंत यांनी जो रिपोर्ट राज्य सरकारला दिला तो राज्य सरकारने ॲक्सेप्ट केला, मंजूर केला. त्या जस्टिस पी.बी. सामंतच्या रिपोर्टने ज्यांना भ्रष्ट करप्ट ठरवलं ते नवाब मलिक भ्रष्टाचाराची नवीन व्याख्या करतायत. ऍक्ट ऑफ कमिशन अँड ऍक्ट ऑफ ओबिशन बोथ अमाउंट्स टू करप्शन. देणारा आणि घेणारा दोघांची संगनमताने भ्रष्टाचार होतो, त्यालाच भ्रष्टाचार म्हणतात. कायद्यात सुस्पष्ट आहे. नवाब मलिक साहेबांनी स्वतःच्या वरिष्ठांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आज एक नवीनच व्याख्या घोषित केली. तुम्ही पीडित आहात, तुम्ही भ्रष्टाचारी नाहीत. नवाब मलिकांच्या आरोपांवरून आशिष शेलारांनी घणाघाती टीका केली. कदाचित हर्बल तंबाखूचा सप्लाय बंद पडला असेल, पण खरंच नवाब मलिकजी आपण मानसिक स्वतःला पुन्हा एकदा शांत करा. राजकारण आपल्या जागी आहे. जावयाच्या प्रेमापोटी स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर तुम्ही जाऊ नका. एक नवीन स्टँडर्ड राजकारणातल्या नीच पातळीचं वर्णन करायचं झालं तर नवाबी पातळी असं आता करता येईल. आणि या नवाबी पातळीपर्यंत आपण जाऊ नये अशी आमची मनापासून इच्छा आहे. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर फडणवीसांनी एक खोचक ट्विट केलं. आजचा सुविचार म्हणत त्यांनी प्रसिद्ध साहित्यिक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक प्रसिद्ध वाक्य लिहिलंय. यामध्ये ते लिहितात, अनुभवावरून एक गोष्ट कळली आहे, डुकरासोबत कधीही कुस्ती खेळू नये, त्यानं तुम्हालाच घाण लागते. उलट डुकराला यामुळे आनंदच मिळत असतो. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर नितेश राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. दंगलीच्या आरोपीचा पार्टनर असलेल्या मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगतोय. आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे, असा टोला त्यांनी लगावला. सगळ्यांना चांगलंच माहिती असेल की 93च्या दंगलीनंतर हिंदू हृदय सम्राट माननीय स्वर्गीय बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं, मुंबईच्या हिंदूंना वाचवलं आणि त्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला. आज इतक्या वर्षानंतर त्यांचाच मुलगा 93च्या दंगलीमधले जे मुख्य आरोपी आहेत त्यांचा जो बिझनेस पार्टनर मंत्री आहे त्यांच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहेत. मला वाटतं आता खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गौमूत्र शिंपडण्याची वेळ आलेली आहे. इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया अजून काही घडामोडींकरता. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नवाब मलिक यांनी केलेले आरोप मुन्ना यादव यांनी फेटाळून लावले. मलिकांचे आरोप बिनबुडाचे असून त्यात काहीही तथ्य नसल्याचं यादवनी सांगितलं. जे गुन्हे आहेत ते राजकीय स्वरूपाचे आहेत. तसंच मलिकांविरोधात 1 रुपयाचा मानहानीचा दावा करणार असल्याचंही यादव म्हणाले. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नवाब मलिक यांनी जे आरोप केले आणि त्या आरोपामध्ये मुन्ना यादव यांचं नाव घेतलं, याच विषयावर बोलण्याकरता भाजपचे नेते मुन्ना यादव आपल्यासोबत आहे. तुमच्यावर जे आरोप केलेले याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझ्यावर जे आरोप केले सारे आरोप खोटे आहे. माझ्यावर असलेले गुन्हे सर्व राजकीय आहे. माझ्यावर असलेला एक गुन्हा जो जबरदस्ती माझ्यावर दाखल केला आहे, कार्यकर्त्यांचे भांडण झालं, माझ्या विरोधात लढणारे निवडणूक लढणारे आणि कार्यकर्त्यांचे भांडण झाले, त्याच्यात माझ्यावर जो गुन्हा लागलेला आहे तोच एक गुन्हा माझ्यावर आहे. माझ्यावर असलेले सारे गुन्हे राजकीय आहेत आणि कुठल्याही प्रकारचा गुन्हा माझ्यावर नाही. नवाब मलिकने माझ्यावर जे आरोप केले आहे हे आरोप खोटे आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलमध्ये आहे. त्याचप्रकारे नवाब मलिक यांच्यावर पण चौकशी होणार आणि 100% नवाब मलिक हे जेलात जाणार म्हणून हे तळफडत आहे की याच्या आधी काहीतरी खोटे नाटे आरोप करून फडणवीस साहेबांवर काही आरोप करावे, पण त्यांना फडणवीस साहेबांच्या विरोधात कुठल्या प्रकारचे आरोप
आणि कुठल्या प्रकारचे काही भ्रष्टाचाराचा मामला सापडत नाही आहे म्हणून विनाकारण त्यांनी माझ्यावर एक प्रकारचा खोटा आरोप केला आहे. मी कुठल्याही चौकशीसमोर जाण्यास तयार आहे. राजकीय भांडवलासाठीच माझ्या नावाचा वापर केला जात आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना विनाकारण बदनाम करण्यासाठी माझे नाव त्यांच्यासोबत जोडत आहे. माझे शहराचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष यांची सल्ला घेणार आणि माझ्या वकिलाची सल्ला घेणार आणि 2 दिवसाच्या आत नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा करणार म्हणजे करणार. त्यांच्या मतदारसंघात मी गेल्या 20 वर्षापासून नगरसेवक आहे, 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्या निकटवर्ती आहेच. त्याच्यात कुठलं दुमत नाही. त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सारे कार्यकर्ते त्यांच्या निकटवर्ती आहे, मी एकटा नाही. तर हे माझ्यावर विनाकारण खोटे आरोप होत आहे. मी माझे कुठलेही अंडरवर्ल्डसोबत नवाब मलिक सारखे संबंध नाही. नवाब मलिक यांची अवकात 1 रुपयाचीच आहे म्हणून यांच्यावर मी 1 रुपयाच्याच मानहानीचा दावा करणार आहे. कधी करणार आहे, कधी टाकणार ही प्रक्रिया? 2 दिवसाच्या आत मानहानीचा दावा करणार, नंतर मी तुमच्यासमोर येणारच. आपण बघू शकतो की भाजप नेते मुन्ना यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. नवाब मलिक यांनी कुठेतरी राजकीय भांडवल करण्यासाठी त्यांना संपूर्ण प्रकरणामध्ये गवण्याचा प्रयत्न केला. आता ते मानहानीचा दावा टाकणार आहे आणि पुढे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काय होतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय मावळेसह तुषार कोवळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. हाजी अराफत शेख यांच्या भावावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. त्या आरोपांना अराफत शेख यांनी उत्तर दिलं. मलिक यांच्या आरोपांबाबत उद्यापासून प्रत्येक गोष्टीचा खुलासा करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. पाहुयात हाजी अराफत शेख यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल पाटीलनी साधलेला संवाद. आपल्यासोबत हाजी अराफत शेख आहेत. खरं तर तुमच्या भावाला संबंधित धरून असे आरोप करण्यात आलेले आहेत. काय नेमकं याच्यात सत्य आहे, आरोपांमध्ये तथ्य आहे का? क्या है, नवाब मलिक जी का मानसिक संतुलन ठीक नहीं है. मैं उनके परिवार वाले में अगर कोई डॉक्टर होगा या उनके ख़ानदान में तो उनसे कहूँगा कि उनका जाके अच्छी जगह इलाज कराए. काफ़ी दिनों से हम देख रहे हैं कि कितने किसके परिवार के बारे में, किसकी बहन बेटी के बारे में सारी बातें करते हैं. तो कहीं ना कहीं मंत्री को ये सब बातें शोभा नहीं देता. बहुत से पत्रकारों की दिवाली ख़राब उन्होंने कर दी और रोज़ कहते कि मैं बम फोड़ूंगा. तो अभी तो हमें डाउट हो गया कि पीछे उनके भंगार के धंधे में देखना पड़ेगा कि उनसे बम बारूद तो नहीं रखा हुआ है. रोज़ कहते बम फोड़ूंगा. आज भी मुझे नहीं पता उन्होंने मेरे बारे में क्या बोला. मुझे मीडिया के माध्यम से मेरे पत्रकार दोस्तों ने कहा कि इस तरीके से बातें हुई, लेकिन मैं भी पूरा सब देखने के बाद कल प्रेस कॉन्फ्रेंस लेकर मैं सारी बातों का खुलासा करूँगा, सारी बातों का जवाब दूँगा. जिस तरीके से उन्होंने कहा कि मेरे भाई पे जो केस हुआ था, बिल्कुल उन्होंने कहा कि उसको एक केस में उठाया गया था, सारी चीज़ें हुई थी. उस वक्त मैं शिवसेना का डिप्टी लीडर था, मैं शिवसेना में था. मेरा उस वक्त पे कहीं पे भी दूर दूर तक देवेंद्र जी से संबंध था नहीं. हाँ, हमारी सरकार थी, हमारे महाराष्ट्र से हम लोग यूटी में साथ में जुड़े हुए थे, लेकिन जिस तरीके से वो आरोप कर रहे कहीं ना कहीं उसमें कोई तथ्य नहीं है. एक दूसरी चीज़, जिस वक्त पे उसको अरेस्ट हुई थी उस वक्त पे इमरान कांग्रेस के एक बड़ी अहदे पे, मुंबई के कुछ चिटनीस या कोई सेक्रेटरी वगैरह बड़ी पोस्ट पे काम कर रहे थे. दिल्ली के एक बहुत बड़े लीडर जगदीश टेटलर जी उसके कार्यालय का उद्घाटन करने के लिए इधर आए थे और बड़े पैमाने पे काम कर रहे थे. बड़ी ज़ोर शोर से उन्होंने भाषण भी किया था. हिंदूवादी पार्टियों को हटाना चाहिए, ये सारी बातें हुई थी. यानी टोन मुझे दिया गया था क्योंकि जब मैं शिवसेना का लीडर था और ये सारी चीज़ें हुई थी. मेरा कुछ सवाल है उनसे. भाई मेरा है, शादी में 3 घंटा वो बैठते हैं उनके. भाई मेरा है, बर्थडे में उसके जाते हैं. भाई मेरा है, केक उसका बच्चे का ये काटते हैं. बड़ी कमाल की बात है. तो ये सारी बातों का कल मैं बात करूँगा, खुलासा दूंगा. बहुत उनको पिक्चर दिखाने की शौक़ है, मैं वीडियो दिखाऊंगा उनको. और क्या महाराष्ट्र के अंदर अल्पसंख्यक समाज का भंटाढार उन्होंने किया है. वक्फ बोर्ड की ज़मीन किस तरीके से उन्होंने बेची है, कहाँ कहाँ बेची है, मुख्यमंत्री का परमिशन नहीं लिया है, कैबिनेट का परमिशन नहीं लिया है, बोर्ड का परमिशन नहीं लिया है, लीज के ऊपर खुद अपनी साइन करके दिए. मैं सारे एविडेंस के साथ सारी बातों के ऊपर कल बात करूँगा. कौन किसके साथ किसकी बेटी भागी है, किसके बेटे ने रशियन लड़की को लेके भागा है, सारी बातें. अब बात निकली है तो दूर तक जाएगी. एक ही वॉल है, दोनों भी नेबर है, आजू बाजू में है और बाहर मैदान में बैठ के पूरे लोगों की दिवाली ख़राब करके मीडिया में बोल रहे हैं. मैं थोड़ा गदेला बिछा के मीडिया के साथ बात करूंगा. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बुलेटिनमध्ये स्वागत. पुण्यामध्ये आपलं पुणे सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 14 नोव्हेंबर 2021ला हे सायक्लोथॉन होणार आहे. सायकल चालवल्याने आरोग्य सुधारतं, तसंच वायू प्रदूषणही होत नाही हे उद्दिष्ट ठेवून आपलं पुणे सायक्लोथॉन याचं आयोजन केलं गेलं आहे. हा सायकलिंग उपक्रम पोलीस आणि पब्लिक यांच्यात इंटरफेस आहे. सायक्लोथॉनची सुरुवात भक्तिशक्ती चौकातून होणार आहे. समारोपही भक्तिशक्ती चौकातच होईल. यामध्ये पोलीसही सहभागी होतील. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जातोय. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सायक्लोथॉनचं आयोजन करणं हा उत्तम पर्याय आहे. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्याचं आवाहन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पुणेकरांना केलं आहे. आने वाले 14 नवंबर अर्थात बाल दिवस के दिन हम सब मिलकर आपला पुणे साइक्लोथॉन में सहभागी होंगे, शिरकत करेंगे और इस साइकिलिंग की जीवन शैली को अपने जीवन में उतारने का संकल्प लेंगे. धन्यवाद. जय हिंद. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक.